गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेत ना? सर्वप्रथम मी डॉक्टर गणेश वाल्लेकर तुमचं सर्वांचं डे 2 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वात आधी तुमचं अभिनंदन करतो. कारण तुम्ही डे 1 पूर्ण केला आहात. बहुतेक लोक मोटिव्हेशनचे व्हिडिओ बघतात, पण ॲक्शनच घेत नाही. तुम्ही ॲक्शन घेतली. याचा अर्थ तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या प्रवासामध्ये बाकीच्या 95% लोकांपेक्षा एक पाऊल पुढे आहात. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. कारण मनी कमवणं हे प्रोफेशन शिकवतं. पण मनी मॅनेज करणं हे एक प्रकारचं स्किल आहे आणि ज्याच्याकडं योग्य स्किल आहे त्याच्याकडंच वेल्थ आहे. त्यामुळं आज व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नोटबुक सर्वांनी घ्यायचं आहे, पेन जवळ ठेवायचा आहे आणि मी ज्या काही आज 10 स्किल्स तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत ह्या स्किल्स कोणतंही स्कूल कॉलेज तुम्हाला शिकवत नाही. फक्त ह्या स्किल असतात सक्सेसफुल लोकांकडे. तर त्या कोणत्या स्किल्स आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. स्किल नंबर 1 फायनान्शियल अवेअरनेस. ही पहिली स्किल. फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे काय? तर पैसा कुठून येतो आणि आपल्याकडे किती प्रमाणात येतो आणि तो आलेला पैसा कुठे जातो, किती सेव्ह होतो, किती इन्व्हेस्ट होतो आणि किती खर्च होतो. जर हे माहीत नसेल तर कितीही इन्कम आला तरी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह होत नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे मेजर करता येतं ते इम्प्रूव्ह सुद्धा करता येतं. त्यामुळं पैसा हा आपल्याला मेजर करता येतो, म्हणून तो नक्कीच त्याला इम्प्रूव्ह करू शकतो, ग्रोथ त्याची करू शकतो. दुसरं स्किल आहे बजेटिंग. बजेट म्हणजे काय? स्वतःच्या पैशांना डायरेक्शन देणं. महिन्याच्या सुरुवातीलाच प्रत्येक रुपयाचं आपण नियोजन करणं गरजेचं असतं. त्याला कामाला लावणं गरजेचं आहे. पगार संपल्यानंतर प्लॅनिंग करायची नाही, तर प्लॅनिंग केल्यानंतर खर्च सुरू करायचा. स्किल 3 सेव्हिंग. आणि सेव्हिंग ही हॅबिट जी आहे ती इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. सेव्हिंग म्हणजे काय? जे उरतं ते सेव्ह करणं नाही, तर सुरुवातीलाच स्वतःला पे करणं. गोल्डन रूल काय म्हणतो आपला? इन्कम आल्यानंतर तुम्ही आधी सेव्ह करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर उरलेली अमाऊंट एक्सपेन्सेससाठी वापरणं गरजेचं आहे. पण आपण नेमकं उलटं करतो. इन्कम आला की आधी एक्सपेन्सेस आणि नंतर सेव्हिंग करण्याची आपल्याला इच्छा होते, पण सेव्हिंगसाठी अमाऊंटच राहत नाही. त्यामुळं फायनान्शियल फ्रीडमच्या आपण मार्गावर सुद्धा जात नाही. स्किल नंबर 4 इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सेव्हिंग तुमचे पैसे सुरक्षित ठेवतं, पण इन्व्हेस्टमेंट तुमचे पैसे तुमच्यासाठी कामाला लावतं. कमाईपेक्षा जास्त ग्रोथ मिळवण्यासाठी आणि इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि ती प्रॉपर करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज घेणं हे खूपच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर. स्किल 5 गोल सेटिंग. जे मी तुम्हाला माझ्या आधीच्याही सेशनमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की गोल नसलेला माणूस काय असतो? डेस्टिनेशन नसलेली ट्रेन. तर त्यामुळं प्रत्येक फायनान्शियल डिसिजन गोलशी जोडलेलं असतं. स्किल 6 डिलेड ग्रॅटिफिकेशन. आजची छोटी इच्छा सोडा, उद्याचं मोठं स्वप्न पूर्ण करा. आजचा मोबाईल की उद्याचं फायनान्शियल फ्रीडम, निर्णय तुमचा. स्किल नंबर 7 कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस ही असली पाहिजे. आजच्या जगात नॉलेज हे नवीन करन्सी झालेलं आहे. दर महिन्याला एक बुक वाचायचं किंवा दर महिन्याला एक कोर्स तरी कंप्लीट करायचा किंवा नवीन एखादं स्किल डेव्हलप करायचं, ते इम्प्रूव्ह करायचं. ह्या गोष्टी कंटिन्युअस प्रोसेसमध्ये असल्या पाहिजे. स्किल 8 रिस्क मॅनेजमेंट. इमर्जन्सी फंड हा तयार. कारण ज्यावेळेस आपल्याला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की आपलं मनी पण तेवढंच प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. कारण पैसा वाढवायचा पण तो प्रोटेक्ट असणं पण गरजेचं आहे ना, त्याला प्रोटेक्शन. त्यासाठी इमर्जन्सी फंड तयार करणं गरजेचं आहे, कमीत कमी 3 ते 5 महिन्याचा. इन्शुरन्स हे कोणते असले पाहिजे? तर टर्म प्लॅन असला पाहिजे, पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असला पाहिजे आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असली पाहिजे. हे खर्च नाहीत, लक्षात घ्या. ह्या आपल्या पैशासाठी प्रोटेक्शनसाठी ह्या गोष्टी आहेत.
फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? तर फक्त पैसे वाढवणं नाही, तर ते पैसे सुरक्षित ठेवणं सुद्धा असतं. स्किल 9 कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग. योग्य लोकांमध्ये राहायचं आहे. योग्य असोसिएशन शोधायचे आहे, की ज्यांच्याशी तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, तुमची क्रिएट होते आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होतं, तेच तुमचं फ्युचर बदलवत असतं. त्याच्यामुळं कम्युनिटी ही तुमची हिडन असेट असते. हे नेहमी लक्षात ठेवा. स्किल 10 डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. सर्वात महत्त्वाची स्किल आहे ही. एका दिवसात किंवा एका महिन्यात कोणीही श्रीमंत होत नाही. रोज छोटी डिसिजन, रोज छोट्या हॅबिट्स, छोट्या ॲक्शन यातूनच तुमची वेल्थ जनरेट होते आणि ती पण मोठी. त्यामुळं फॉर्म्युला सिंपल आहे. नॉलेज, स्किल, डिसिप्लिन आणि त्याला दिलेला प्रॉपर वेळ हेच तुम्हाला घेऊन जातं तुमच्या फायनान्शियल फ्रीडमकडं आणि हा फॉर्म्युला आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे. आज आपल्याला सेल्फ असेसमेंट ॲक्टिव्हिटी करायची आहे. मी जे तुम्हाला आता हे 10 स्किल सांगितलेलं आहे, त्या प्रत्येक स्किलमध्ये 1 ते 10 पैकी तुम्ही स्वतःला किती मार्क देणार? उदाहरणार्थ फायनान्शियल अवेअरनेससाठी 8 मार्क, बजेटिंगसाठी 7 मार्क, इन्व्हेस्टमेंटसाठी 4 मार्क, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी 5 मार्क. अशा पद्धतीने प्रत्येक स्किलला तुम्ही स्वतःलाच मार्क्स द्यायचे आहेत आणि तो किती स्कोर होतो हे तुम्ही लिहून ठेवायचं. कारण आता मी तुम्हाला सांगतो, की जर तुमचा स्कोर 50 पर्यंत आला किंवा त्याच्यापेक्षा खाली आला, तर तुम्हाला स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करण्याची गरज आहे. वर्क करण्याची गरज आहे. 50 ते 75 पर्यंत आला, तर तुम्ही योग्य दिशेने तरी आहात. 75 पेक्षा वरती जर आला, तर नक्कीच तुम्ही आता तुमच्या पुढच्या लेव्हलसाठी तयार झालेले आहात. म्हणून आजच आपला स्कोर किती येतो ते चेक करायचं आणि कमेंटमध्ये शेअर करायचं आहे. आणि जे स्किल तुमच्यामध्ये कमी आहे ते 30 दिवसामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाने करायचं आहे ही गोष्ट. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्कम तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. इन्कम तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. तुमची स्किल तुम्हाला श्रीमंत बनवतोय. तुमची डिग्री तुमची ओळख निर्माण करू शकते, पण तुमच्या फायनान्शियल स्किल तुमच्या कुटुंबाचं भविष्य घडवतात. म्हणून मी डॉक्टर गणेश वाल्लेकर आज तिथेच थांबतो. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ड्रीम बिग, प्लॅन स्मार्ट आणि ॲक्ट डेली. धन्यवाद.